कर्जमुक्तीच्या यादीत मयत शेतकऱ्यांचीही नावं, पण केवायसी साठी मयत शेतकऱ्यांचा अंगठा आणायचा कुठून? वारसदार पेचात. राज्य सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राबवायला सुरुवात केली आहे. या योजनेत कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीत कर्ज घेतलेल्या पण मयत शेतकऱ्यांची नावं देखील झळकली आहेत. पण कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणं बंधनकारक आहे, त्यामुळे मयतांचा अंगठा आणायचा कुठून असा प्रश्न मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांना पडलाय. राज्य सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा विडा उचललाय. जालना जिल्ह्यात 1,07,505 शेतकरी दुसऱ्या यादीत कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेत. कर्जमुक्ती करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या 2 याद्याही सरकारनं जाहीर केल्यात. यातील सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या पण मयत झालेल्या शेतकऱ्यांची ह्या नावाचा समावेश आहे. पण कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळं कर्जमुक्ती योजनेच्या यादीत शेतकऱ्यांचं नाव तर आलं, पण मयत झालेल्या शेतकऱ्याचा अंगठा केवायसी करण्यासाठी आणायचा कुठून असा प्रश्न मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांना पडलाय. मी प्रभाकर बाप्पाजी काळे. माझे वडील 2022 साली वारलेले. त्यांनी 2,94,000 SBIचं कर्ज घेतलं होतं. तर ते कर्ज आता यादीत नाव आलंय माफ होण्यासाठी, पण आता स्टेट बँकेवाले म्हणजे थंब लागतो त्याला. आता थंब द्यायचा कसा? माझ्या वडिलाच्या नावावर जमीन सुद्धा आज रोजी त्यांच्याच नावावर आहे. मग असे कर्ज मला सरकारने कर्ज माफ केल्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. पण अडचण अशी आली की थंब देण्यासाठी अंगठा देण्यासाठी माणूस नाही. कर्ज मला माफ होईल कसं? शासनाने याच्यासह काहीतरी निर्णय लावून सनी आम्हाला आमचा मार्ग मोकळा करून द्यावा एवढी विनंती करतो मी त्यांना. बँकेत गेले होते का नाना? काय म्हणले? बँकेवाले गेले माणूस पाहिजे त्याला केवायसी करायसाठी. माझं केवायसी करायची कशी? मृत्यू प्रमाणपत्र देतो मी, वारस म्हणून प्रमाणपत्र देतो मी, पण आता अंगठा द्यायचा कसा ही अडचण आलेली आहे. तर मुख्यमंत्री साहेबांनी एवढी विनंती करतो की त्यांनी माफ तर केलंयच ना, मग तेवढा शब्द देऊन टाका. एवढं माफ आणि तेवढं माफ, तुमचा शब्द आहेच माफ, आम्हाला त्याचा लाभ होईल. नाव सांगा नाना. माझं नाव प्रभाकर बाप्पाजी काळे. ओके नाना. जालन्यातल्या वडीगोद्री गावात सरकारनं कर्जमुक्ती केलेल्या शेतकऱ्यांच्या दुसऱ्या यादीत 179 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले. यापैकी 10 शेतकरी मयत आहेत. या सर्व मयत शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करण्यासाठी अंगठा आणायचा कुठून असा प्रश्न त्यांच्या वारसदारांना पडलाय. आता तुम्हीच पहा. रेणुका गिरी यांचे पती विष्णू गिरी यांनी 2020 साली स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 80,000 रुपयांचं कर्ज घेतलं. मात्र 2021 साली त्यांचं निधन झालं. सरकारनं आता कर्जमुक्ती केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत विष्णू गिरी यांचं नाव आल्यानं ते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले. पण कर्जमुक्त होण्यासाठी त्यांचं आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे, पण त्यासाठी हाताचा ठसा लागतो. पण त्यासाठी विष्णू गिरी हे हयात नाहीये, त्यामुळे विष्णू गिरी यांच्या पत्नी रेणुका गिरी हतबल झाल्यात. माझे मालक विष्णू दशरथ गिरी यांनी बँकेचं 80,000 रुपये कर्ज घेतलं होतं. तर हे कर्जाचं बँकेत नाव आलेलं आहे कर्जमाफी करता. तर याच्यावर उपाय काय आहे? तिथं थंब मागत आहेत. थंब द्याय करता नाहीत ना, ते आता मयत झालेले आहेत. तर मी शेती काम करते, गोळ्यात माझ्या माग. मग आता हे कर्ज फेडायचं कसं? त्याला काय उपाय? सरकारने तर हे कर्ज माफी केलंय. आता म्हणणं काय सरकारकडे? सरकारकडे हेच म्हणणं आहे की कर्ज माफी करावी. यादीत नाव आलं का? यादीत नाव आलेलं आहे. बँकेत चक्रा मारल्या आम्ही. बँकेवाले काय म्हणले? किती चक्रा मारल्या तुम्ही? बँकेत 2-3 चक्रा मारल्या. काय म्हणले अधिकारी? अधिकारी म्हणे थंब लागतो. ते तर मयत झालेले आहेत. मग आता हे थंबचं काय करायचं? तुम्ही म्हणले नाही का अधिकाऱ्याला की बाबा काहीतरी करा यावर? आता वरच्या ऑफिसला जा म्हणते ते. मग तिकडे गेले नाही तुम्ही? नाही. आता सरकारकडे काय म्हणणं आहे नेमकं? काय करावं, काय करायला पाहिजे सरकारने? आता तेच काय करावं तेच आम्हाला पंचायत पडली ना, काय करावं त्याच्यावर काय विलाज आता? कधी मालक कधी वारले? मालक 2021 ला वारले. आणि कर्ज कधी काढलं होतं? 2020 ला काढलं होतं. नाव सांगा. नाव माझं रेणुका विष्णू गिरी.
अशीच अवस्था वडीगोद्री गावातील शोभा ज्ञानेश्वर अटोळे आणि लक्ष्मण गावडे यांची देखील झाली आहे. शोभा अटोळे यांचे पती ज्ञानेश्वर अटोळे यांच्या पतीचं कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीत नाव आहे. पण ज्ञानेश्वर अटोळे यांचं 2023 मध्ये निधन झालंय, तर लक्ष्मण गावडे यांच्या आई प्रयागबाई गावडे यांचं देखील नाव कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांच्या यादीत आलंय. पण त्यांच्या आईचं 2023 मध्ये निधन झालंय. त्यामुळे मयत झालेल्या पतीचं आधार प्रमाणीकरण कसं करावं असा प्रश्न शोभा अटोळे यांना पडलाय. तर मयत आईच्या नावावरील कर्ज माफ कसं होईल असा प्रश्न लक्ष्मण गावडे यांना पडलाय. सर, माझे मालक ज्ञानेश्वर आठवळे यांनी SBIचं लोन घेतलेलं आहे 2020 मध्ये आणि लोन आहे 1,80,000. तर त्याचं काय करावं आम्हाला समजत नाही सर. आता हे कसे थांब द्यायचा. SBI ला आम्हाला बोलले तुम्ही आंबळला जा रेअर ऑफिसला. मी तिथं पण चक्र घालून आले सर. आता याच्यासाठी काय करावं. आमच्या लाडक्या सरकारने आम्हाला याच्यावर काहीतरी सांगावं, माफ करावं. हे कसं माफ करायचं आम्हाला समजत नाही सर. हे आम्ही चक्रा घालतो इकडं तिकडं. आता काय करायचं याच्यावर. मागणी काय आता? ही माझी मागणी आहे. कसं माफ करावं आता. हे सरांनी काहीतरी मार्ग काढा याच्यावर सरकारने. तुमचं नाव सांगा मला. माझं नाव सर शोभा ज्ञानेश्वर आठवळे. तुमची आई? पर्याय जनार्दन गावडे. SBIचे कर्ज घेतलं होतं 80,000 रुपये. 2020 साली. मग आता याला टर्म द्यायसाठी का उपाय काय? आमची आहे हे झालेली टर्म कशासाठी द्यायचं तुम्हाला? कर्जमाफीसाठी. कर्जमाफीची यादीत नावाला काय आलं ना. मग काय म्हणले अधिकारी बँकेत गेल्यावर? अधिकारी म्हणजे ठम लागेल त्याला. ठमला काय इलाज आला. आमचे आहे ते कधी भरली आहे? 23 मध्ये 2023. मग बँकेत किती चक्रा झाल्या? बँकेत 2-3 चक्र हाण. अधिकारी काय म्हणतो? अधिकारी म्हणजे ठम लागेल त्याला. मग आता तुमचं म्हणणं काय? त्याच्यावर सरकारने काहीतरी उपाय काढावा. नाव सांगा. लक्ष्मण जनार्दन गावडे. दरम्यान या सर्व मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ सरकारनं द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. या वारसदारांना कर्जमुक्तीचा लाभ न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलेला आहे. आता अनेक शेतकऱ्यांची नावं कर्जमुक्तीच्या यादीत आलेली आहेत. दुसऱ्या पण हे शेतकरी मयत आहे आणि कर्जमुक्त होण्यासाठी KYC बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण गरजेचं आहे. पण हे शेतकरी मयत झालेले आहे. त्यामुळे त्यांचा अंगठा आणायचं कुठून आणि कर्जमुक्तीचा लाभ कसा घ्यायचा असा प्रश्न त्यांच्या वारसदारांना पडलेला आहे. काय नेमका स्वाभिमानीचा इशारा आहे सरकारला? राज्य सरकारने जी कर्जमाफी घोषित केली तर त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये अनेक शेतकरी असे आहेत की ते मयत झालेले आहेत. त्यांचं आधार प्रमाणीकरण कसं करावं त्यांच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना काही समजेना झालंय. बँकेचे अधिकारी सुद्धा यात कोणतं मार्गदर्शन करत नाही. AR ऑफिस असेल, DDR ऑफिस असेल, हे कोणतेही ठोस असं कारण किंवा कार्यपद्धती या शेतकऱ्यांना सांगत नाही. त्यामुळे आंधळ दळतण कुत्रं पीठ खाता अशी गत या सरकारची झालेली आहे. या कर्जमाफी योजनेच्या समितीवर 9 उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यात सचिव दर्जाचे 5 अधिकारी होते. मग या अधिकाऱ्यांना हा प्रश्न पडला नाही का मयत शेतकऱ्याच्या बाबतीत या कर्जमाफीमध्ये आधार प्रमाणीकरण करण्याऐवजी इतर काहीतरी ऑप्शन दिलं पाहिजे, हे त्यांना सुचलं नाही का? त्यामुळं आमचं स्वाभिमानीचं एकच म्हणणं आहे की या मयत शेतकऱ्यांच्या बाबतीत तात्काळ एक काहीतरी उपाययोजना सरकारने करावी, जेणेकरून या मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळेल. या सरकारचं, फडणवीस सरकारचं धोरणच आहे की शेतकऱ्याला पिळून मारणं. म्हणजे आता जिवंतपणी तर त्यांना छळ पिळवणूक सरकारने केलीच, पण मेल्यानंतरही त्या शेतकऱ्यांचा छळ काही थांबलेला नाही. त्यामुळं येत्या 4-8 दिवसात सरकारने जर याबाबत काही कार्यपद्धती किंवा एखादी उपाययोजना जर आणली नाही तर स्वाभिमानी निश्चितच मंत्रालयासमोर आंदोलन करणार. दरम्यान मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी 2 दिवसात राज्य सरकारकडून कार्यपद्धती प्रकाशित करण्यात येणार असून मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांनी अशा पद्धतीनं कार्यवाही करावी असं आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केलं आहे. त्यांची यादी प्रकाशित झालेली आहे आणि या यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांची जी नावं आहेत ते शेतकरी मयत झालेले आहेत. अशा वेळेला त्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी हे शेतकरी जे आहेत ते गोंधळून गेलेले आहेत. त्यांच्यासाठी काय आव्हान आहे आणि तुम्हाला काय सूचना वरिष्ठ पातळीवरून या संदर्भात आलेल्या आहेत? या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचना अशा आहेत. येत्या 1 ते 2 दिवसात मयत शेतकऱ्यांच्या बाबतीतली SOP म्हणजे कार्यपद्धती येणार आहे.
त्यानुसार मी ती प्रकाशित करेल. त्यानुसार मयत शेतकऱ्यांच्या वारसाने कृपया कार्यवाही करावी. शेतकरी कर्जमुक्ती योजनेत लाभार्थी ठरलेल्या पण मयत झालेल्या शेतकऱ्यांची ही फक्त काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. जालना जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची संख्या शेकडो असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ मयत झालेल्या पण कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना देखील व्हावा, एवढीच या वारसदारांची रास्त अपेक्षा आहे.